जे निवडले त्यापैकी एक आहे मेंटल आणि इमोशनल फिटनेस. ठीक आहे. आता हे आपल्याला का गरजेचं आहे त्याचं खूप कारण आहे. आता आपण साधारण तुमच्या आयुष्याच्या तुम्ही एज्युकेशन एरियामधल्या शेवटच्या टप्प्यात आहात आणि याच्यानंतर तुम्ही सर्वजण तुमच्या प्रोफेशनल लाईफ मध्ये एंटर करणार, बरोबर आहे. आता प्रोफेशनल लाईफ म्हणजे काय? आता हे एज्युकेशन संपल्याच्या नंतर प्रत्येक जण काय करणार आहे? एक तर नोकरी करणार आहे मुलं, नाही तर व्यवसाय करणार आहे. दोन पैकी एक गोष्ट करणार आहे, बरोबर आहे. मुलांकडे हा एकच म्हणजे हे दोनच ऑप्शन्स आहेत, त्याच्या व्यतिरिक्त ऑप्शन नाही. पण मुलींकडे 3 ऑप्शन आहेत. तिसरं ऑप्शन कोणतं आहे? हाऊस वाईफ. हाऊस हजबंड नाही होऊ शकत जनरली मुलं, बरोबर आहे. कारण काय आता ते नोकरी करत असताना त्यांना मुली भेटणं चाललंय. जर रिकामे हाऊस हजबंड राहतो म्हटलं तर कशी काय मुलगी भेटून जाणार, बरोबर आहे. तर आता आपण याच्यामध्ये एक छोटेसे उदाहरण घेऊन तुम्हाला मी पुढे जातो. आता उदाहरण आपण तुमच्यातच घेऊया. आता आपला 3 वर्षाचा डिग्री कोर्स आहे असं कन्सिडर करू. दुसऱ्या वर्षी एखाद्या मुलाने